नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन यूट्यूब चॅनल डेली फार्मिंग मराठीवर, जेथे आपण शेतीविषयी व्हिडिओ बनवत आहोत. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय असा होता की मागे आपण केली होती काकडीची लागवड, ती पूर्णपणे फेल झालेली आहे. त्यातनं आपल्याला एकही रुपयाचे उत्पादन भेटलेले नाही. त्यामध्ये चूक नाही तर अत्यंत चुका झालेल्या आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तर ते आपण सुधारण्याचा प्रयत्न करू आणि नवीन काकडी लागवडीला परत सुरुवात करू. तर तुम्हाला मी आता काकडी दाखवतो आणि त्याच्यामध्ये काय चुका झाल्या समजून सांगतो. हे बघा आपले काकडीचे वेले. इथं आपण 23 ऑक्टोबर रोजी काकडी लागवड केली होती. तर ती पूर्णपणे फेल झाली. सुरुवातीपासून खूप चुका झाल्या. सुरुवातीला सरीमधले अंतर चुकले, त्याच्यानंतर तिला आपण बेसाल डोस दिला नाही, स्वतःच्या मनाने हे केलं आणि शेणखत वडील सांगत होते ते शेणखत टाकले नाही. त्याच्यानंतर लागवड केल्यानंतर त्याला मी तणनाशकाची फवारणी केली. त्याचा परिणाम काकडीवरती झाला. त्याच्यानंतर तिचे वेळेवर मशागत झाली नाही आणि तिला खताचे डोस पण वेळेवर पडले नाही. ह्या सगळ्यात चुका झाल्या. तर ह्यावेळेस आपण चुका सुधारण्याचा प्रयत्न करू ज्या त्या वेळेस, आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून त्याची माहिती देऊ. तर आज तारीख आहे 11 जानेवारी 2026 आणि आपण नवीन परत सुरुवात करूया. मी आता कल्टिवेटर ट्रॅक्टरला जोडला आहे आणि आलो आहे मशागत करण्याकरता आणि नवीन काकडीची लागवड करण्याकरता. तर माझ्या डोक्यामध्ये याला रोटावेटर मारून रोटावेटर मारण्याचा होता, पण वडिलांनी सांगितलं की ह्याचे वेल रोटावेटरमध्ये गुंततात, त्यामुळे आपण कल्टिवेटर आणला आहे. मागच्या वेळेस जेव्हा आम्ही कारले आणि दोडका यांचे वेल जेव्हा रोटावेटर मारला होता तेव्हा पूर्ण रोटावेटर हा त्या वेलांनी भरला होता. त्यामुळे आपण आता कल्टिवेटर मारला आहे. कल्टिवेटर मारून घेऊ आणि बघू आपल्याला किती वेळ लागतो ते. तर मित्रांनो, आता दुपारचे 1:30 झालेले आहेत. आपण ट्रॅक्टर चालू करू आणि बघू आपल्याला किती वेळ लागतो, कल्टिवेटरला किती खर्च येतो हे पण आपण बघू. म्हणजे आपल्याला एक पैशाचा एक अंदाज लागेल किती खर्च येतो आणि किती होतो ते. तर मित्रांनो, आपला सिंगल वेळा कल्टिवेटर मारून झाला आहे. आत्ता 2:15 वाजले आहे. अजून वाजले नाही, 14-13 आल्यात. तर ह्याच्यावरती आपण रोटावेटर मारला तरी चालले असते. हा आपल्या घरचा ट्रॅक्टर, तर आपण ह्याच्यावर डबल एकदा कल्टिवेटर मारून घेऊया. काही वेल कल्टिवेटरमध्ये गुंतले ते असे कानाकोपऱ्याला आपण काढून ठेवलेले आहेत. आता आधीमध्ये जे गवत आहे ते डबल कल्टिवेटर मारू आणि त्याच्यावरती आपण रोटावेटर मारून घेऊ. मध्ये मध्ये जे काकडे त्यांचं खत तयार होईल. वेलाचे पण झाले असते, पण ते रोटरमध्ये गुंतले असते, त्यामुळे कल्टिवेटर मारून घेतला आणि ते सगळे आता गोळा झाले एका बाजूला. तर मित्रांनो, आता वाजले आहेत 3
3 वाजायला 2-3 मिनटं कमी आहे. तर आपल्या आता डबल कल्टिवेटर मारून आला आहे. तुम्हाला मी आता मातीची कंडिशन दाखवतो, मातीची अवस्था कशी ती दाखवतो. हे पहा, कल्टिवेटर मारून जमीन अगदी भुसभुशीत झालेली आहे, उत्तम प्रकारे अशी मशागत झालेली आहे. तर याला मला वाटत नाही की रोटावेटर मारायची गरज आहे. तरी पण एकदा वडिलांना विचारतो, कारण पुढे जरा तिकडं जे आपण मशागत जी आपण खुरपणी केली नव्हती ज्या काकडीची, तिथं जरा गवत दिसत आहे, त्याला रोटावेटर मारावं लागेल किंवा वेचावं लागेल, ते वडिलांना मी विचारतो. पण ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे ढिकळं नाही आहे, भुसभुशीत माती, बारीक माती झालेली आहे. तर आता आपलं कल्टिवेटर मारून पूर्ण आलं आहे. ह्याच्या पुढे आता आपण हे तर बेड मारून घेणार आहोत. तर आपल्याला कल्टिवेटर मारायला 1.5 तास लागलेले आहेत. हे 30 गुंठे क्षेत्र आहे. डबल कल्टिवेटर मारायला 1.5 तास लागले आपल्याला. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.